Hello students, today we are going to start that is the science and technology part 2. सेकंड पार्ट मधील फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे. तो आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता आणि इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती असा त्याचा मराठी अर्थ आहे. आता आपण काय करणार आहे तर पहिल्यांदा आपण त्या गोष्टी प्रत्येक गोष्टीचा आपण समजून घेऊ की ऍक्च्युअली त्याचा अर्थ काय आहे. आलं का लक्षात? त्याचा अर्थ काय आहे. आता हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. आता अनुवंशिकताचा अर्थ काय आहे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुणधर्म संक्रमित होतात त्याला आपण म्हणजे आपल्या आईवडिलांच्याकडून जे अपत्यामध्ये मुलांच्यामध्ये जे काय आईवडिलांचे गुणधर्म येतात त्याला आपण हेरिडिटी असं म्हणणार आहे. त्याला अनुवंशिकता असं म्हणणार आहे. आणि उत्क्रांती म्हणजे जे आज आपण मनुष्य जे आहे ते मनुष्य प्राणी कोट्यावधी वर्षापासून जी काय त्याची उत्क्रांती होत गेली की गोष्टी होत गेली ते गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचा उत्क्रांती जी आहे ती उत्क्रांतीशी संबंध आहे. उत्क्रांती कशी होत गेली माणसाची, पहिला त्याचा पूर्वज कोण, हे जे काय ते आपण जे स्टडी करत आलो त्याला उत्क्रांती म्हणा. याचा आपल्याला स्टडी इथं करायचा आहे. पण तुम्हाला माहिती आहे बट हेरिडिटी is associated with a cell. You know that the cell is the basic unit of a basic functional and structural unit of the living organism. हो की नाही? सेल पहिल्यांदा आपण थोडासा त्याचं इन्फॉर्मेशन पाहू. सेल हे काय आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांच्या जे शरीर आहेत मग प्राणी असतील, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, या सगळ्यांची जी काय बॉडीज आहेत त्याचं बेसिक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल बेसिक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट बेसिक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ सेल इज अ सेल. आपल्या कारण सेल बेसिक सेल आहे. सेल पासून तुम्हाला माहिती आहे सेल नंतर टिश्यूज नंतर ऑर्गन नंतर बॉडी असं आपल्या पूर्ण बॉडीचं स्ट्रक्चर आपण आपल्याला माहिती आहे. तर बेसिक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट इज कॉल्ड सेल. आणि सेल आपल्या बॉडीचं कुठलीही कुणाची बॉडी किंवा कुठल्याही ॲनिमलची बॉडी असू दे, कुठल्या प्लांटची बॉडी असू दे, ती जी वर्क करते म्हणजे त्याची सेल वर्क करते. आता सेलच्या दोन प्रकार आहेत. सेल हॅव्हिंग 2 टाइप्स. सेलचे किती टाइप्स आहेत? 2 टाइप्स आहेत. लक्षात घ्या. ते आपण थोडंसं स्ट्रक्चर त्याचं बघू म्हणजे लक्षात येईल की काय प्रकार आहे सेलचा. तो स्टडी आपण 9th मध्ये केलेला आहे पण तरी सुद्धा आता आपण विसरलेला आहे असं समजून थोडंसं त्याचा अभ्यास आपण इथं करूया. देर आर द 2 टाइप्स ऑफ द सेल्स. दॅट इज द प्रोकॅरियोटिक सेल. दॅट इज द प्रोकॅरियोटिक सेल, कॅरियोटिक and eukaryotic. दोन प्रकारचे सेल्स आहेत. प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल्स. आता प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय तर ज्या सेलमध्ये नो डिस्टिंक्ट सेल ऑर्गॅनिझम, सेल ऑर्गॅनल्स. कारण तुम्हाला माहिती आहे सेलची आपण फिगर काढली होती आणि त्या सेलच्या फिगरमध्ये आतमध्ये वेगवेगळे काय आहेत तर सेलमध्ये आतमध्ये बरेचसे असे ऑर्गॅनल्स आहेत. म्हणजे त्याच्या आत फंक्शन करणारे कार्य करणारे काही असे छोटे असे जे अवयव आहेत आपण म्हणूया आणि त्याला सेल ऑर्गॅनल्स म्हणतात. सेलचे पार्ट ऑफ अ सेल. आपण ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नो डिस्टिंक्ट सेल ऑर्गॅनल्स. पण याच्यामध्ये काय असतात तर हॅव्हिंग सेल ऑर्गॅनल्स. सेल ऑर्गॅनल्स
ह्याच्यात सेल ऑर्गॅनल्स असतात, ह्याच्यात सेल ऑर्गॅनल नसतात. हे दोन डिफरन्स लक्षात घ्या. म्हणजे सेलचे दोन प्रकार, एक म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, दुसरा म्हणजे युकॅरियोटिक सेल्स. आता आपल्याला बघायचं आहे म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये बघायचं नाही, आपल्याला बघायचं आहे युकॅरियोटिक सेल्समध्ये बघायचं आहे आपल्याला. आता या सेल्समध्ये काय काय असू शकतं, हॅव्हिंग सेल ऑर्गॅनल्स म्हणजे कोणकोणते ऑर्गॅनल्स असतात त्याच्यामध्ये, तर ते आपल्याला बघायचे आहेत. तर ते सेल ऑर्गॅनल जे आहे त्यातली पहिला जो आहे तो मायटोकॉन्ड्रिया. पहिले जो याच्यातले जे पार्ट पाहतोय आपण तो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया आणि ते तुम्हाला माहितीच आहे. मायटोकॉन्ड्रिया आपण स्टडी बघूया त्याला काय म्हणतात. हे आपल्या आता या लेसनमध्ये हे नाही आहे लक्षात घ्या, पण ही इन्फॉर्मेशन असल्याशिवाय तुम्हाला हेरिडिटरी स्टडी करता येणार नाहीये, म्हणून ही स्टडी करतो आपण. मागचा जुना थोडासा रिव्हिजन चालले. मायटोकॉन्ड्रिया जो आहे याला पॉवर ऑफ सेल म्हणतात. पॉवर ऑफ सेल म्हणजे पेशीचं ऊर्जा केंद्र असं म्हणतात. आणि त्याची फिगर जी तुम्हाला सांगता येईल ते फिगर सुद्धा काय काढता येईल. बघा अशी फिगर असते त्याची. हे एक मेम्ब्रेन असतं आणि आतलं जे मेम्ब्रेन असतं ते घड्या घातलेलं असतं बघा, अशा वळ्या असतात त्याला, अशा वळ्या असतात त्याला. हे बघा असं वळ्या असतात. बघितलं असेल तुम्ही, आपण 9th मध्ये स्टडी केलं याचा. आणि हे असं अशा प्रकारचं मेम्ब्रेन असतं. हे आउटर मेम्ब्रेन, हे इनर मेम्ब्रेन. आलं का लक्षात. हे एक पहिली गोष्ट झाली. दुसरं ऑर्गॅनल जे आहे त्याच्यामध्ये त्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण ER नाव दिलेलं आहे. त्याला ER नाव दिलं. यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतायत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतायत. तर ते दोन कोणते प्रकार पडतात ते आपण पाहूया. त्यामध्ये रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असे दोन प्रकार पडतात. स्मूथ आणि लक्षात घ्या या सेल आत काय चाललंय तर सेलच्या आतमध्ये काय काय असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण बघितलं मायटोकॉन्ड्रिया पाहिलं. दुसरे सेलच्या आतमध्ये असतं त्याला ऑर्गॅनल म्हणतात, पहिला ऑर्गॅनल. दुसरा ऑर्गॅनल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम त्याला ER म्हणतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, RER आय मीन्स रफ एंडोप्लाझ्मिक शॉर्ट म्हणतो का, एंडोप्लाझ्मिकचा E आणि रेटिक्युलमचा R. अँड SER. RER म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याची फिगर अशीच असते सेम. हे बघा सेम दोघांची सेमच असते. फिगरमध्ये काय फरक नाही आहे दोघांचा. तर फरक काय आहे तेवढं बघा. हे बघा हे रफ आहे आणि हे आता ह्याच्यात फक्त इथं असे जे काही नॉट्स असतात या रफवर काय असतात, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर इथं असे नॉट्स असतात. नॉट्स म्हणजे अशा गाठी असतात. आणि त्या गाठी ज्या आहेत त्या गाठींना आपण रायबोझोम्स म्हणतोय. काय असतात हे रायबोझोम्स. हे जे गाठी असतात त्यांना काय म्हणायचं, रायबोझोम्स. त्या गाठींना आपण काय म्हणू शकतो, रायबोझोम्स म्हणतो. आणि रायबोझोम्स काय करतात, कशाचं काम करतात. हे रायबोझोम्स जे आहेत ते कशाचं काम करतात तर ते प्रोटीन सिंथेसिसचं काम. रायबोझोमचं वर्क काय आहे, फंक्शन काय आहे तर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीनचं सिंथेसिस करण्याचं हे रायबोझोम्स काम करतात. म्हणजे आपल्या सेलमध्ये असणारा दुसरा पार्ट म्हणजे तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये दोन प्रकार पडतात. रफ R म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ S म्हणजे स्मूथ. लक्षात घ्या इथं हा याचा अर्थ रफ म्हणजे मराठीमध्ये खडबडीत, आणि याचा अर्थ स्मूथ म्हणजे गुळगुळीत. लक्षात घ्या
आता रफ कशामुळे होतात, तर इथे रायबोझोम्स त्याच्यावर अशा गाठी गाठी असतात, त्यामुळे ते रफ होतात. आणि ते प्रोटीन सिंथेसिसचं काम, याचं काय काम आहे ह्या या गाठींचं, तर प्रोटीन सिंथेसिस करायचं. आणि ह्या स्मूथ त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं काय नसते, तर गाठी नसतायत लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचे त्याचे काय असतात, तर दोन भाग किंवा दोन प्रकार तुम्हाला या दोन ऑर्गेनल्स आपल्या कशामध्ये असतात, तर सेलमध्ये असतात. याच्या फिगर सुद्धा काढून ठेवलेले आहेत, त्याही तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला उपयोगी पडतील. तर हे झालं दुसरं ऑर्गॅनल. थर्ड ऑर्गॅनल जे आहे ते गॉल्जी बॉडीज. थर्ड इज द गॉल्जी बॉडीज. आपल्या सेलमध्ये तिसरा जो काय ऑर्गॅनल आहे त्याला आपण गॉल्जी बॉडीज म्हणतो. तो काय करतो, त्याचं वर्क काय, तर मॉडिफिकेशन ऑफ द प्रोटीन्स. काय करतो, मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीनचं मॉडिफिकेशन करण्याचं गॉल्जी बॉडीज काम करतो. फोर्थ जो आहे त्याला आपण लायझोसोम्स म्हणतो. लायझोसोम्स. गॉल्जी बॉडीज हा प्रोटीन्स मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन्सचं काम करतोय. लायझोसोम आहे तो आपल्या इम्युनिटीच्या संबंधात असतो. आपली इम्युनिटी पॉवर जी असते ना, म्हणजे प्रतिकार क्षमता जी असते ना, त्याच्या संबंधित इम्युनिटीच्या संबंधित तो कार्य करतो. इम्युनिटी इन्क्रीज करायचं काम हे जे आहे ते सेलमध्ये असणारा लायझोसोम करतो. त्याच्या पुढे जो असतो तो, त्याच्यानंतरचा जो असतो प्लास्टिड्स. प्लास्टिड्स मध्ये दोन प्रकार पडतात. एक क्लोरोप्लास्ट आणि दुसरा जो आहे तो क्रोमोप्लास्ट. याचे दोन प्रकार पडतात. आता क्लोरोप्लास्ट काय काम करतो, तर फोटोसिंथेसिसचा वर्क करतो. फोटोसिंथेसिस म्हणजे हा प्रकाश संश्लेषण. तुम्हाला माहिती आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे क्लोरोप्लास्ट असतात, ते प्लांट सेलमध्येच असतात. अलग लक्षात. आणि क्रोमोप्लास्ट जे आहे ते मात्र कलर संबंध असतात. कलर्सवर डिपेंड. कलर्स निर्माण करण्याचं काम क्रोमोप्लास्ट करतात. आणि क्लोरोप्लास्ट जे असतात ते फोटोसिंथेसिसचं कार्य करतात. हा एक पाचवा त्या आपल्या कशामधला, तर सेलमधला हा काय झाला ऑर्गॅनल सांगितलं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे न्यूक्लियस. हा न्यूक्लियस लक्षात घ्या. आपल्या बॉडीमध्ये जसं आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करण्याचं काम कोण करतोय, ब्रेन, होय की नाही. तसं पूर्ण त्या सेलचं वर्क कंट्रोल करण्याचं काम कोण करतोय, न्यूक्लियस. म्हणजे मी त्याचं वर्क आपल्याला सांगता येईल, कंट्रोल द फंक्शन ऑफ सेलचं वर्क कम्प्लीट तो काय करतोय, पूर्ण सेल. मग त्याच्यामध्ये आता हे सगळे गॉल्जी बॉडीज आहेत, लायझोसोम्स आहेत, प्लास्टिड्स आहेत, किंवा त्याच्यातलं मायटोकॉन्ड्रिया जे आहेत, किंवा हे सगळे जे आहे, किंवा गॉल्जी बॉडीज आहेत, या सगळ्यांचं वर्क कंट्रोल करण्याचं काम तो न्यूक्लियस करतो. मग त्या सेलच्या बाबतीमध्ये न्यूक्लियस हा मेन पार्ट आहे, लक्षात घ्या. सेल अलग लक्षात. आणि त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओटाइड्स असतात, न्यूक्लिअर पोअर्स असतात, किंवा न्यूक्लिओप्लाझम असतात, अलग लक्षात. आणि मग या सेलमध्ये ह्या ज्या न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम, किंवा सर्व म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, सेलचं वर्क जर का कंट्रोल केलं गेलं नाही तर पूर्ण बॉडीचं वर्क कंट्रोल केलं गेलं नाही, असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये पुढचा जो पार्ट आहे तो क्रोमोझोम्स. लक्षात घ्या. आता क्रोमोझोम्स आता क्रोमोझोम्स आपल्याकडे आपल्या बॉडीमध्ये तसे क्रोमोझोम्स जे आहेत ते क्रोमोझोम्स कसे तयार होतात, जेव्हा सेल न्यूक्लियस क्रोमॅटिन फायबर कंडेन्स होऊन, क्रोमॅटिन फायबर जे त्याच्यात असतात, म्हणजे तुम्हाला सेलची जर का मी थोडीशी जर का फिगर जर का न्यूक्लियसची जर फिगर काढली तर लक्षात घ्या, जेव्हा
सेलचं डिव्हिजन होतं, सेल जेव्हा एका सेलचं डिव्हिजन होतं की नाही, तेव्हा त्या सेलमध्ये असणारे जे फायबर्स असतात, क्रोमॅटिन फायबर्स असतात, त्याचं कंडेन्स होतं. लक्षात घ्या, आता ही समजा सेल मी तुम्हाला जर काढून दाखवली, या सेलमध्ये हा आतमध्ये हा बघा हा न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाजूने हे असे असे हे फायबर्स असतात. लक्षात घ्या. आणि ह्या सेलला असे पोर्स असतात. असे जर आपण काढलं असं, हे जर मुजवलं असेल त्याला भाग, तर असे काही पोर्स असतात. आता जेव्हा याच्यामध्ये सेल डिव्हिजन होते, सेलचं डिव्हिजन होतं, तेव्हा हे जे फायबर्स असतात ना, ह्या फायबरचं कंडेन्सेशन होते. हे फायबर्स असतात कुठले, ते क्रोमॅटिन फायबर्स त्याला म्हणायचं. काय म्हणायचं? क्रोमॅटिन फायबर्स. हे क्रोमॅटिन फायबर्स जे आहेत ते कंडेन्स होतात. काय होतात? कंडेन्स होतात आणि ते म्हणजे थोडक्यात त्यांची लांबी हळूहळू कमी होते, ते आखूड होतात. त्यांची लेंथ होती ती डिक्रीज होते. डिक्रीज द लेंथ. डिक्रीज द लेंथ. त्या लेंथ त्याची डिक्रीज होते आणि डिक्रीज होऊन मग त्याच्यापासून क्रोमोझोम्स तयार होतात आणि याच्यापासून मग क्रोमोझोम्स तयार होतात. म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये असणार, लक्षात घ्या, न्यूक्लियसमध्ये हा जो काय हे जे क्रोमॅटिन फायबर्स असतात, जेव्हा कधी होतं हे, जेव्हा सेलचं डिव्हिजन व्हायला लागतं तेव्हा त्याच्यातील हे जे छोटे छोटे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते कंडेन्स होतात. कंडेन्स होऊन त्याचं डिक्रीज इन द लेंथ होते आणि ते आखूड होतात. मग आपण डिक्रीज इन लेंथ म्हणजे छोटे छोटे होतात आणि त्याच्यापासून काय होतात? क्रोमोझोम्स तयार होतात. आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स आपल्याकडे 46 आहेत. 46 काय आहेत? तर 46. या 46 मध्ये, हे 46 जे आहेत, या 46 मध्ये 23 पेयर्स आहेत. क्रोमोझोमच्या किती पेयर्स आहेत? 23 पेयर्स आहेत. आणि ह्या 23 पेयर्स मध्ये 22 पेयर्स आणि 1 पेयर असा तो त्याचे प्रकार असतात. 22 पेयर आणि 1 पेयर. ह्यात आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये 22 पेयर्सला आपण ॲटोसोम्स म्हणतो आणि हे जे आहे याला सेक्स ॲटोसोम क्रोमोझोम म्हणतात याला, आणि याला सेक्स क्रोमोझोम असं म्हणायचं. म्हणजे हे थोडक्यात ॲटोसोमचा अर्थ काय, आपण दिसतो कसे, हे 22 जे काही क्रोमोझोम्स आहेत त्याच्यावर आपलं ॲटोझोम्स तयार होतो. ॲटोझोम्स म्हणजे आपले दिसणं याच्यावर अवलंबून असतं. आणि ही 1 जी काय पेयर आहे, या 1 पेयरवर आपलं लिंग, म्हणजे आपण स्त्री का पुरुष हे त्याच्या म्हणजे 1 पेयर असते ती फक्त सेक्स क्रोमोझोमची असते. आपल्या लिंग क्रोमोझोम्स त्याला म्हणतात, त्याला सेक्स क्रोमोझोम म्हणतात. आणि त्याच्यावर अवलंबून असतात. हे जे आहे 22, याच्यावर आपण दिसणे ह्यावर हे आपल्यावर आपण दिसतो कसं हे त्याच्यावर अवलंबून असतं. एवढा पाठ मी तुम्हाला त्याचा भाग सांगितला. राहिला पाठ उद्याच्या लेक्चरला घेऊ आणि तसाच पुढे चॅप्टर आपला कंटिन्यू होईल.